भाजपने पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्राचं चित्र बाकी होतं, पण आज महाराष्ट्राची यादी सुद्धा जाहीर झालेली. काही नेत्यांचा पत्ता कट झालाय, मात्र काही नेत्यांना जॅकपॉट लागलाय. बड्या दिग्गज नावांना एंट्री देण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा एक नारा सुद्धा देण्यात आलेला आहे की अबकी बार तीसरी बार और अबकी बार 400 पार. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सज्ज आहे. महाराष्ट्र बीजेपी सज्ज आहे 2024च्या लोकसभेसाठी. मात्र सुरुवात करूयात की जागा वाटपमध्ये कोणाला तिकीट मिळतंय आणि कोणाचा तिकीट कापलं जातंय. ते भाजपने आपली लिस्ट जारी केलेली आहे आणि त्यातल्या त्यात आता कोण कोण नावं आहेत ते आपण बघूयात. पहिलं नाव सुरुवात करूयात उत्तर महाराष्ट्रापासून. नंदुरबारमधून विजयकुमार गावित, हिना विजयकुमार गावित यांना तिकीट मिळालेलं आहे. धुळ्यामध्ये सुभाष भामरे यांना तिकीट मिळालेलं आहे. जळगावमध्ये मात्र तिकीट कापलं गेलेलं आहे आणि स्मिता वाघ यांना तिकीट मिळालेलं आहे. रावेरमध्ये धक्कादायक, रावेरमध्ये रक्षा खडसे यांना तिकीट मिळालेलं आहे. अकोल्यामध्ये अनूप धोत्रे यांना तिकीट मिळालेलं आहे. वर्ध्यामध्ये रामदास तडस यांना जे ते तिकीट मिळालेलं आहे. आणि सर्वात चर्चित नाव नागपूर, नितीन गडकरी यांना तिकीट मिळालेलं आहे. चंद्रपूरमध्ये सीट बदलत आहे आणि सुधर मुनगंटीवार यांना तिकीट जे ते मिळालेलं आहे. त्यानंतर नांदेडमधून चिखलीकरांना पुन्हा एकदा तिकीट गेलेलं आहे. जालन्यामध्ये, दिंडोरीमध्ये आणि भिवंडीमध्ये तिकीट पुन्हा मिळालेले आहेत त्या मंत्र्यांना. त्यानंतर तिकीट कापले गेलेले नावं मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल यांना तिकीट मिळालेलं आहे. मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहीर कटाची यांना तिकीट मिळालेलं आहे. त्यानंतर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळालेलं आहे. त्यानंतर जर आपण गेलो पुढे वळालो, अहमदनगर सुजय विखे यांना तिकीट मिळालेलं आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे धक्कादायक मिळालेलं आहे तिकीट. लातूरमध्ये शृंगारे यांना जे ते तिकीट मिळालेलं आहे. म्हाड्यामध्ये निंबाडकर यांना तिकीट मिळालेलं आहे. आणि शेवटचं नाव सांगलीमध्ये संजय काका यांना जे आहे ते तिकीट मिळालेलं आहे. तर हे होती भारतीय जनता पार्टीने त्यांची दुसरी यादी जी जाहीर केली महाराष्ट्राची. त्यातले काही नावं, अजून नावंसुद्धा समोर येतील. मात्र एवढे नावं शिक्कामोर्तब झालेलं आहे हे त्यातल्या त्यात खरं आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.